चला तर मंडळी, आज आपण चिकन 65 बनवणार आहोत। त्यासाठी मी 200 ग्राम चिकन घेतलं होतं। त्यात मी 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। त्यानंतर मी सोया सॉस 1 चम्मच टाकलेला आहे। मिरी पावडर अर्धा चम्मच टाकलेला आहे। लाल तिखट म्हणजेच मिरची पावडर मी 1 चम्मच टाकलेला आहे। अर्धा चम्मच छोटासा मी हळद टाकलेली आहे। चिकन मसाला, दही मी 2 चमचे टाकलेलं होतं। जर आंबट असेल तर 1 चमचा टाकला तरीही चालेल। ते व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर मी कॉर्नफ्लोअर म्हणजेच मक्याचं पीठ त्यात घालून घेतलं आहे। ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही जास्त वेळ मॅरिनेट करून ठेवलं तर अजून छान, पण मी 10 ते 15 मिनिटच फक्त मॅरिनेट करून ठेवलं होतं। नंतर मी त्यात थोडंसं मीठ घालून घेतलं आहे। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता। ते व्यवस्थित मिक्स करून मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं एक साईडला। तेल गरम झाल्यावरती आपल्याला ते पीस त्यात टाकून घ्यायचे आहेत। यात मी कुठलाही फूड कलर वापरलेला नाही, तरीही छान रंग येतो। गॅस जास्त फुल ठेवायचा नाहीये, मीडियमच गॅस ठेवायचा आहे। मग ते व्यवस्थित आतून चिकन शिजतं व्यवस्थित। जर आपण फुल गॅस ठेवला तर चिकन फक्त वरतून लाल लाल होतं आणि आतून कच्चंच राहतं। आपल्याला व्यवस्थित हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे। चिकनला बघू शकता किती सुंदर लाल असा कलर आलेला आहे। दुसराही वेळेस मी चिकन परत पहिलं तेलातून काढून मी दुसरं टाकलेलं आहे। नंतर मी थोडासा कढीपत्ता त्यात टाकलेला आहे। कढीपत्ता कुरकुरीत झाल्यावरती खूप छान लागतो। दुसऱ्या वेळेस चिकन टाकलेलं तेही सुद्धा आपल्याला छान लालसर फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरंही माझं फ्राय करून चिकन झालेलं आहे। मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर बघू शकता किती सुंदर लाल असा कलर आलेला आहे।